चला मंडळींचं स्वागत आहे यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी बरेच दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय, पण हा जो व्हिडिओ आहे ना खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. याचं कारण काय माहिती आहे, आज आहे रविवार आणि आजच्या विकेंडच्या दिवशी आपण चालू एका देवीच्या उत्सवाला. देवीच्या उत्सव कुठची देवी? पद्मावती देवी. तर ह्या देवीलाचं हे जे मंदिर आहे ना ते वर्षातून एकदाच ओपन केलं जातं. मंडळी या देवीचं जे मंदिर आहे ना ते वर्षातून एकदाच ओपन केलं आपल्या भाविकांच्या दर्शनासाठी. तर तिकडे आज भाविकांचा उत्सव होणार आहे, देवीचा उत्सव होणार आहे, बरेच भाविक येणार आहेत. आणि ह्या देवीला विशेष म्हणजे नॉनव्हेजचा नैवेद्य दाखवला जातो. नॉनव्हेजमध्ये बोकड आणि चिकन म्हणजे कोंबडी असा नॉनव्हेजचा नैवेद्य दाखवला जातो. आणि हे मंदिर वर्षातून एकदाच का उघडलं जातं आणि हे मंदिरचं लोकेशन कुठे ठाण्यामध्ये ते आपण आता व्हिडिओच्या पुढे भागात बनून राहा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या आपण ह्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. तर मंडळी बघा, आपण कोलशेत रोडला आला आहे. इंडोफील्ड कंपनीच्या आवारामध्ये हे मंदिर आहे. माझ्या आजूबाजूचा परिसर बघू शकता, अशी इंडस्ट्री आहे. इंडोफील्ड कंपनीच्या आतमध्ये जाऊन आता बघूया आपण. बघा मंडळी, असा काय आजूबाजूचा एरिया आहे. ठाणे कोलशेत रोड इंडोफील्ड कंपनी. इथे असा देवीचा उत्सव आहे. सकाळच्या वाजल्या 10:30-11 आणि रखरखीत ऊन आहे. काही भाविक बघा देवीचं दर्शन घेऊन परत येतात. या पुढे आपण देवीच्या गाभाऱ्यामध्ये देवळापर्यंत भेटूया. आपण अगदी मंदिराच्या जवळपास आलेलो आहे. एक 2-3 मिनिटाचं वॉकिंग करून श्री पद्मावती देवी मंदिर. या पुढे देवीचं दर्शन घेऊया आणि उत्सव कसा होता तो बघूया. बघा मंदिराचा देवळामध्ये आतमध्ये आल्यानंतर असा काय नजारा आहे. बरेच जण भाविक पण दर्शन घ्यायला आलेले आहेत. आणि हा तुम्ही परिसर बघा, बराचसा मोकळा दिवस आहे, पण थोडा एवढी गर्दी होईल ना मंडळी, खूप गर्दी होईल. आणि इथे कोंबडी वगैरे कट केली जाते, शिजवली जाते आणि देवीला नैवेद्य दाखवला जातो. भरपूर गर्दी होईल थोडा 1 तास 1.5 तासामध्ये. हा काय सेल्फी पॉईंट आहे. आई पद्मावती देवी. तुलसी वृंदावन. बरेचसे कोळी बांधव या देवीचं दर्शनाला येतात.
कोंबड्या दिला जातो. देवीची पूजेनंतर तिला प्रसाद म्हणून कोंबडा दिला जाणार.
या देवीला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो. बघा मटण शिजवला गेलं आहे. मटणाचा नैवेद्य मठ्ठा. मटण आणि मठ्ठाचा नैवेद्याचा भाविक आस्वाद घेतात आणि ते कोंबडीचा कट केली जाते. देवीला कोंबडी दाखवली कट करून तिला अर्पण करून नैवेद्य घेतला जातो. पद्मावती देवीचा छान असा सोहळा पार पडला. आजूबाजूला गर्दी बघू शकता. मगाशी 2 तासापूर्वी मी दाखवलेले कोणच नव्हता आणि आता बघा वाजल्या 12:30. देवीचे भाविक भरपूर आहेत. प्रसाद घेतलेला आहे. मटणाचा होता, चिकनचा होता आणि सुंदर असं देवीचं दर्शन झालं. तुम्हाला म्हणजे आपला हा ब्लॉग कसा वाटला आवडेल नक्की आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आई पद्मावती माते की जय.